नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासींच्या न्याय हक्कासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी बांधवांनी आज 28 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न आजतागायत सुटलेले नाहीत. त्यासाठी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल अर्थात टॅगची बैठक नियमानुसार घेऊन त्यात आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांवरती तोडगा काढावा. यासाठी भरतभाऊ गावित यांनी आपल्या एकूण 20 मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. भरतभाऊ गावित यांच्या शासनाकडे कोणत्या मागण्या आहेत यावर एक नजर टाकूयात. आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे आदिवासींच्या विकासाच्या बजेटमधून न देता महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या धर्तीवर देण्यात येण्याचा लेखी आदेश पारित करावा. महाराष्ट्र शासनाने जनजाती, वनबंधू, वनवासी या नावाने दिलेल्या शासकीय योजनांची नावे रद्द करावीत. त्या जागी आदिवासी या शब्दाचा वापर करण्याचा आदेश पारित करावा. तसेच नंदुरबार येथील मुलामुलींचे भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र PRTC आदिवासी विकास विभागाच्या गलथान कारभारामुळे बंद पडलेले आहेत, ते पूर्ववत सुरू करावे व DBT योजना व शासकीय आश्रमशाळेची सेंट्रल किचन शेड योजना तत्काळ बंद करावी. तसेच शासकीय आश्रमशाळेत अनेक वर्षापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती पेसा कायद्यानुसार करण्यात आलेली नाही. तसेच इतर शासकीय व निमशासकीय विभागातही शासन स्तरावर करण्यात आलेली नाही. त्या रिक्त जागा पेसा कायद्याचा अवलंब करून भरण्यात यावा. तसेच अनुभवी IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रकल्प अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी. तसेच नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयाला आदिवासी क्रांतिकारक कर्जन सिंग उर्फ खाजा नाईक असे नाव देण्यात यावे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू व बांबू ॲम्ब्युलन्सपासून सुटका व्हावी म्हणून आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या जागा या पेसा कायद्यानुसारच भरण्यात यावा. तसेच उकाई धरणाच्या बाबतीत गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या संयुक्त करारानुसार उकाई धरणातून लिफ्टद्वारे 5 TMC पाणी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी व पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. यासह एकूण 20 मागण्यांसाठी भरतभाऊ गावित व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.